25 पुण्यस्मरण वैकुंठ हरिभक्त पारायण सुमन बाळाराम पाटील कैलासवाटी बालाराम विठ्ठल पाटील मान्यश्री नवनाथ बालाराम पाटील साहेब यांच्या आईबाबांचे 25 पुण्यस्मरण सोहळा दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले। तसेच कार्यक्रमाची पुण्यस्मरण विधी मान्यश्री नवनाथ पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण विक्रांत महाराज पोंडेकर देवाचे आळंदी जोग महाराज संस्थान यांचे सुंदर असे कीर्तन झाले। या कार्यक्रमात हजारो संख्येने नातेवाईक व ग्रामस्थ मंडळी वडोली गाव उपस्थित होते। तसेच मान्यश्री नवनाथ पाटील साहेबांच्या परिवारांनी व नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतले। या कार्यक्रमाचे व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ वडवली कोळीवाडा तसेच आपले विनम्र मान्यश्री नवनाथ बालाराम पाटील साहेब, कुमार हर्षद भोलाराम पाटील, कुमार रोहित नवनाथ पाटील, कैलासवासी भोलानाथ बालाराम पाटील, कैलासवासी नामदेव विठ्ठल पाटील, श्री मोतीराम विठ्ठल पाटील, श्री गजानन विठ्ठल पाटील, श्री सुरेश विठ्ठल पाटील, श्री पांडुरंग मारुती पाटील, श्री कृष्णा नामदेव पाटील, श्री द्रौपदा विष्णू घनसोलकर, श्री सुरेखा गणपत पाटील, सविता कैलास माधवी, संगीता गणेश पवार, हनुमान नामदेव पाटील, दशरथ नामदेव पाटील, श्री निकेश नामदेव पाटील, अरविंद गजानन पाटील, श्री द्वारकास मोतीराम पाटील, श्री जितू सुरेश पाटील, कुमार हितेश भोलेनाथ पाटील, कुमार युवराज गणेश पवार, कुमार देवेंद्र नवनाथ पाटील, तसेच हरिभक्त पारायण केशव महाराज यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। आपण ज्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेलो आहोत असे आपणा सर्वांचे आवडते असणारे श्री नवनाथजी पाटील वडवली यांचे आई वडील गेली 5 वर्षापूर्वी त्यांचं इहलोकाची यात्रा संपून जाणं झालं आणि हे 5वं वर्ष त्यांचं पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। तेव्हा जी मुलांच्या बाबतीत तुकाराम महाराज सांगतात की आपुलिया हित जो असे जागता धन्य माता पिता तयांची आहे। जी मुलं आई वडिलांच्या नंतर जे काही पुण्याचं काम करतात त्यांच्यासाठी अशी उपमा दिली जाते। तुकोबारायने त्यांच्यासाठी खूप आता आम्ही बघितलं की 5-6 वर्ष झाले, आता मी तर 5 वर्ष बघतो पण त्याच्या अगोदरपासून नवनाथ पाटील आपल्या कल्याण तालुका वारकरी संप्रदायाच्या मंडळासाठी अत्यंत एवढे म्हणजे सेवा करतात। ते 1 नंबरचे आचार्याचं काम करतात, पण त्यांची टीम 25 ते 50 लोकांची टीम आपल्या कल्याण तालुका वारकरी संप्रदायाच्या दिंडीला जवळजवळ 10-15 दिवस सातत्याने त्या ठिकाणी स्वतःहून त्या टीमची सगळी व्यवस्था आणि सर्व वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था ते करत असतात। आणि आम्ही जर कोणतं काम एखादं हाती घेतलं तर 5-50 हजार रुपयाची मदतसुद्धा करतात। आम्ही बघितलं त्यांचे कामाची तळमळ त्यांची असणारी व्हिडिओ त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे आईवडिलांसाठी ते असं करत असताना जी मुलं तुकाराम महाराजांचं एक असं म्हणणं आहे की तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काल। बरं का, जी मुलं आईवडिलांच्या नंतर आणि आईवडिलांसाठी काय दानधर्म करतात त्याच्यासाठी त्यांना पित्र आशीर्वाद देत असतात। कारण त्यांना आम्ही बघितलं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे और 8 दिवसात त्यांनी असं रिपोर्ट दिला की काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे आणि लगेच 7-8 अध्यायसुद्धा वाचून झाले आणि आम्हाला सांगायला लागले की बाबा त्या ठिकाणी असा भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे, त्या संवादातला जर तुम्ही ज्ञान बघितलं ते सुद्धा त्यांनी सुरुवात केली तुकोबारायांच्या युक्तीनुसार की गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे।
तुकोबाराय अशा मुलांच्या बाबतीत विचार सांगत असतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जी जी मुलं आई वडिलांच्या नंतर आई वडिलांच्या नावाने जे काय दान पुण्य करत असतात, नक्कीच ते पित्र त्यांना आशीर्वाद देत असतात. तुकोबाराय सुद्धा सांगतात की माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. आई वडिलांच्या किंवा आपल्या पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी जर आपण असं जे धार्मिक कार्य केलं, अन्नदान केलं, नामचिंतन केलं, तर नक्कीच ते आपण पितरातून उत्तीर्ण होतोय, असा हा शास्त्राचा नियम आहे. आणि असंच जीवनामध्ये करत असणारे आमचे नवनाथजी पाटील, त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांचे जे असेल जे उद्योगधंदे त्याच्यामध्ये त्यांना यश येवो, अशा आम्ही या आजच्या या त्यांच्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी आम्ही त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदायाकडून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. रामकृष्ण. राम कृष्ण Oh
माझे मन जाणून रते गरिमा प्रेम जाणून रते गरिमा माझे मन जाणून रते गरिमा माझे मन प्रेम गुण देवोनिया प्रेम गुण देवोनिया प्रेम गुण देवोनिया
पद्मपत्र गिरवे हा देवी जडान तुझी प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहारी आशेन वर्तवत जेवी जळा अंत पद्मपत्र ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज मग मी व्यवहारी आशेन वर्तवत जेवी जळा अंत पद्मपत्र
देखो नीन देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नीन देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेल्या जेवी, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळांत पद्मपत्र. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तोशी न वाटतसे, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळांत पद्मपत्र. विठाला प्रथम मन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ज्ञानाबाई माते अनाथाची माय, ज्ञानाबाई माते अनाथाची माय, ज्ञानाबाई माते अनाथाची माय, ज्ञानाबाई माते अनाथाची माय, ज्ञानाबाई सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं श्रीचारुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. यस्य स्मरणमात्रेण मंदोऽपि विमुदायते, संतं तं परमोदारं वंदे वेंकटस्वामिनं. माझ्या बोबड्या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, वारावा हे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया. जाणून नेनते करी माझे मन, जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जांत पद्मपत्र. पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकाराम महाराज, आदि करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय
आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठाला. तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि परमात्म्याचा आजच्या अभंगामध्ये गोडासा संवाद दिसतो. प्रस्तुत अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि याच कर्तव्याला अनुसरून वैकुंठवासी बाळराम बाबा पाटील, त्याचप्रमाणे वैकुंठवासी सुमन आई पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणा निमित्तानं सर्व आमचे नवनाथ दादा असतील, त्यांचा परिवार असेल, यांच्या आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं हे 5वं पुण्यस्मरण आणि त्याच्या संबंधानं काहीतरी ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं, याच्या संबंधानं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव विठाला. मान्यवर मंडळी आहे, विशेष करून त्यांची उपस्थिती आहे असे असणारे सर्वांचे सुपरिचित आदरणीय आपले शाळकर बाबा यांचे चिरंजीव आहेत. त्याचप्रमाणे आपला कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष असणारे आदरणीय माधव बाबा आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय भीमसेन महाराज आहेत. आदी करून उत्तम असणारे विनेकरी महाराज, उत्तम असणारे दोन्ही पखवाज वादक आमचे तुकाराम दादा असतील, महाराज असतील, त्याचप्रमाणे गोड गायक असणारे सर्वांचे परिचित असणारे आदरणीय आपले सोमनाथ बाबा यांचे चिरंजीव आदरणीय आमचे महाराज सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे केने बाबा आहेत, आमचे मधले महाराज आहेत, मोरेश्वर बाबा, सर्वच मंडळी ही गोड मात्र गळ्याची सर्व मंडळी आहेत. आम्हाला असं कधी कधी वाटतंय आमचा असा आवाज पुढच्या कल्पातच लागेल विठाला. कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वाला एकच सांगणे, मनाच्या कानी ऐकावी. मनाची कान करून जर कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन सेवा तुम्हाला समजून जाईल, नाहीतर डोक्यावरून कीर्तन तुमच्या मांडवाहून गेल्याशिवाय राहणार नाही. तसं पाहिलं गेलं तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रस्तुत तुकाराम महाराजांचे अभंग जे प्रत्येक आपण पाहिले, सद्गुरू महाराज सांगतात हे अभंग नसून हे दिशादर्शक आहे. कशाप्रमाणे दिशादर्शक आहे? ज्याप्रमाणे एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्याकरता जसा एखादा मार्ग असतो, मग तो प्रवास तुमचा आमचा सुखरूप होण्याकरता त्या मार्गावर अनेक प्रकारच्या पाट्या लिहिलेल्या असतात. कोणकोणच्या पाट्या असतात? पुढं गाव आहे, पुढं शाळा आहे, पुढं नागमोडी वळणं आहे, पुढं आमका आहे, पुढं दाट झाडी आहे, पुढं मात्र आमका आहे, तमका आहे. या का बरं पाट्या लिहिलेल्या असतात? तर त्या पाट्यांचं मात्र एकच कारण आहे, तुमचा आमचा प्रवास सुखरूप होण्याकरता त्या पाट्या आहे. मग तो प्रवास सुखरूप होण्याकरता त्या पाट्या आणि जीवनाचा प्रवास सुखरूप होण्याकरता तुकाराम महाराजांचे अभंग विठाला. अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि परमात्म्याचा आजच्या अभंगामध्ये गोडासा संवाद दिसतो. या जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलो, या जगतामध्ये तुम्हाला अनेक जीव दिसून येतात. अनेक जीव जरी या जगतामध्ये असले तरी सर्वच जीव एकसारखे आहेत असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. मग काय कारण असेल मुळात याचं? तर याचं एकमेव कारण आहे, मुळात प्रकृतीच जर 3 गुणांपासून बनलेली आहे तरी ते जीव तरी एकसारखे कसे असतील? मग का हो महाराज, जीव जर या जगतातले एकसारखे नाहीत व या जगतातले जीव आहेत कसे? तर या जगतातल्या जीवांचा जर आपण प्रकार पाडला तर काही जीव या जगतातले नेणून जाणते आहे, काही या जगतातले जीव नेणून नेमते आहेत, काही या जगतातले जीव जाणून जाणते आहेत, तर काही या जगतातले जीव जाणून नेमते आहे. 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे नेणून जाणत्याचा. मग नेणून जाणत कोणाला म्हणायचं? ज्याला कळत काहीच नाही तर मला सर्व काही कळतं असं जे दाखवतात याला म्हणायचं नेणून जाणता. दुसरा प्रकार आहे तो नेणून नेमत्याचा. नेणून नेमता कोणाला म्हणायचं? ज्याला काहीच कळत नाही, हेही ज्याला कळत नाही त्याला म्हणायचं नेणून नेमता. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जाणून जाणत्याचा. जाणून जाणतं कोणाला म्हणायचं? ज्याला सर्व काही कळतं, हेही ज्याला कळतं त्याला म्हणायचं जाणून जाणता. आणि चौथा प्रकार येतो, या तिन्ही प्रकारापेक्षा जरा श्रेष्ठ प्रकार आहे तो म्हणजे जाणून नेमत्याचा. का बरं हा श्रेष्ठ प्रकार आहे? तर हा प्रकार परमात्म्याला आवडतो. हा प्रकार परमात्म्याला नुसता आवडत नाही तर आवडी आनंद
म्हणे होय जाणून घेतला, जाणून घेतला. तुका म्हणे होय जाणून घेतला, जाणून घेतला. तुका म्हणे होय जाणून घेतला, जाणून घेतला. तुका म्हणे होय जाणून घेतला, जाणून घेतला. आवडे आनंदा जीवावडी, जीवावडी. आवडे आनंदा जीवावडी, जीवावडी. आवडे आनंदा जीवावडी, तो प्रकार म्हणजे कोणता जाणून नेमत्याचा प्रकार हा श्रेष्ठ प्रकार आहे. का बरं हा श्रेष्ठ प्रकार आहे तर हा चौथा प्रकार परमात्म्याला आवडतो. बरं किती आवडतो? आवडे अनंता जीवाहुनी. परमात्म्याला जाणून नेमतेपणा हा जीवापेक्षा आवडतो. कदाचित तुकाराम महाराज त्याच्यामुळे म्हणत असतील, हे देवा मला जाणून नेमकं करा. महाराज लक्षात घ्या, आपल्या जर वारकरी संप्रदायातली जर आपण परंपरा पाहिली तर जे जे देवाला आवडतं त्याचा संत स्वीकार करतात. आदरे आवडे तुळशी बुका, तैशी प्रीती करी भोळ्या भाविका, किंवा तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. भगवान परमात्म्याला पवित्र अशी तुळशीची माळ आवडते म्हणून तुम्ही आम्ही ती ग्रहण करतो. परमात्म्याला बुका आवडतो म्हणून तुम्ही आम्ही ते ग्रहण करतो. परमात्म्याला आषाढी कार्तिकीची वारी आवडते म्हणून तुम्ही आम्ही ग्रहण करतो. म्हणजे जे देवाला आवडतं तेच संत त्याचा स्वीकार करतात. कदाचित देवाला जाणून नेमतेपणा आवडत असेल किंवा आवडतो जीवापेक्षा आवडतो म्हणून म्हणत असतील, मला जाणून नेमकं करा. मग का हो महाराज जाणून नेमकं करा? तुकाराम महाराज परमात्म्यासोबत संवाद करतात, हे देवा मला जाणून नेमकं करा. पण तो जाणता म्हणजे काय, तो नेमता म्हणजे काय, आणि ते मला का करा असं सांगतात. याची प्रश्नांचा आपण विस्तार पाहायचा आणि अभंगात प्रवेश करायचा. म्हणून म्हणतात मला जाणून नेमकं करा. पण जाणता म्हणजे तरी काय, नेमता म्हणजे काय याचा आपल्याला प्रपंच पाहायचा. जे तुकाराम महाराज म्हणतात मला जाणत करा, मग जाणत म्हणजे तरी काय. आता तुम्हाला जर एखाद्याला प्रश्न जर विचारला, अहो महाराज जाणत कशा म्हणायचं, तर तुमच्या आमच्या शब्दात जर जाणतेपणाची व्याख्या पाहिली, महाराज हे आमची दोन पोरं, बरं ठीक आहे हे आमचं जाणतं पोरग. अहो म्हणलं हे जाणतं पोरग काहून म्हणले, अहो म्हणले हे पोरग म्हणलं घरातली हवं नको ती कामं पाहत, याला व्यवहाराचं ज्ञान आहे, याला संसाराचं ज्ञान आहे. ज्ञानोबाई सांगतात जीव प्रपंचाचा ज्ञाता, परी परमात्मा नेने तत्वता, यालागी भोगी भाऊ येता कर्मपळे खाता ती बसू. मग तुमच्या आमच्या दृष्टीने मात्र जाणता कोण आहे, तर ज्याला व्यवहाराचं ज्ञान आहे, तुमच्या आमच्या दृष्टीने तो जाणता आहे. मग महाराज हे एक पोरग हे जाणतं आणि हे नाही म्हणले येडे हे नेमतंय काऊन म्हणले, मंदिरात जात, मग हे मंदिरात जात म्हणून हे नेमतं. आणि ज्याला संसाराचं ज्ञान आहे, तुमच्या आमच्या दृष्टीने तो जाणता आहे. मी हा का प्रपंच मांडला, मी वाक्य का बोलतो? जगत मिथ्या आहे का सत्य आहे? हो जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म मात्र सत्य आहे. मग जगत मिथ्या ब्रह्म सत्य आणि तेच ब्रह्म मी आहे या जाणीवेला ज्याचे डोळे झाकतात संत त्याला जाणता म्हणतात. प्रपंच विज्ञान तेच सत्य बुद्धी अज्ञान हेचे जाण अर्जुना. जगत मिथ्या ब्रह्म सत्य आणि तेच ब्रह्म मी आहे अशा जाणीवेला ज्याचे डोळे झाकतात आमचे संत त्याला जाणता म्हणतात. किंवा जाणत्याची व्याख्या पाहत असताना ज्ञानदेव सांगतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते तया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचून आले जे भव स्वर्गादी ज्ञाने अज्ञान ऐसा मने निश्चय केला. यांच्या दृष्टीने मात्र ज्याच्या संबंधानं किंवा ज्या ज्ञानानं परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख होते तेच
खरं जाणते पण आहे. जगत मिथ्या ब्रह्म सत्य तेच ब्रह्म मी अशी जाणीव ज्याला आहे तोच खरा जाणतेपणा आहे. मग व्यावहारिकाच्या दृष्टीनं हे ध्यानात घ्यायचं बरं का. शेवटपर्यंत तुम्हाला सुरुवातीपासूनच मी विचारणार म्हणून आताच ध्यानात ठेवायचं, परत बोलायचं नाही. आम्ही लक्षात ठेवलं नाही. 4 प्रकार पाहिले. 4था प्रकार देवाला आवडणारा. जे देवाला आवडतं संत त्याचा स्वीकार करतात. मग जाणून नेमकं करा असं मला म्हणतात. प्रपंचिकाच्या दृष्टीने जाणतेपणा आपण पाहिला, संतांच्या दृष्टीने आपण जाणतेपणा पाहिला. पण जो जाणतेपणा तुकाराम महाराज म्हणतात मला करा, त्या जाणतेपणानं फायदा काय? जगाच्या पाठीवरचा 1 नंबरचा नफा जर पाहिला गेला तर या जाणतेपणामध्ये आहे. आता सरळ तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतो. आता यो म्हटलं लक्षात घ्या, हे कीर्तन करायचं, हे पखवाज वादन करायचं, हे गायन करायचं, हे भजन करायचं, पारायण करायचं, काकडा करायचा, हरिपाठ करायचा, हे मोक्षाला पावतं होण्याकरता आहे का तुमचं आमचं पतन होण्याकरता आहे? बोलत चला. मी नाश्ता नाही केला तरी बोलतो का नाही? मग तुम्ही पण बोलले म्हणजे मला जरा बरं वाटल. महाराज बोलून चालून कीर्तन होईल. मुख काही कीर्तन मला काही जमत नाही. मग बोलत चला. हे हरिपाठ असेल, काकडा असेल, कीर्तन असेल, हे मोक्षाला पावतं होण्याकरता आहे का तुमचं आमचं पतन होण्याकरता आहे? तुम्ही आम्ही मोक्षाला पावतं होण्याकरता आहे. पण मोक्षाला जाण्याकरता 1 मार्ग आहे का अनेक मार्ग आहेत? अनेक मार्ग आहेत. कर्म मार्ग असेल, योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल. अनेक मार्ग जरी असले तरी काही मार्ग त्यातले सूक्ष्म आहेत आणि काही त्यातले दुष्कर मार्ग आहेत. मग अनेक जरी मार्ग असले तरी आपण कोणत्या मार्गाचा अवलंबन करतो? आपण चांगल्या मार्गाचा अवलंबन करतो. जाऊ द्या, एखाद्या गावाला जाण्याकरता आता याच गावाला आम्हाला यायचं होतं. कोणी म्हणतंय तुम्ही शहाड मार्गी या, कोणी म्हणतंय तुम्ही इकडे बनेली मार्गी या. मग म्हटलं आम्ही कोणत्या मार्गाचं अवलंबन केलं? ज्या मार्गाने आम्ही गावाला लवकर पोहोचू किंवा ज्या मार्गाने आम्ही सुखरूप पोहोचू अशा मार्गाचं अवलंबन केलं. मग जसं एका गावाला जाण्याकरता अनेक मार्ग असतात तसं तुमचा आमचा परमार्थ हा मोक्षाला जाण्याकरता आहे. मग मला गावाला जाण्याकरता जसे अनेक मार्ग तसं मोक्षाला पावतं होण्याकरता सुद्धा अनेक मार्ग. पण त्या अनेक मार्गातला राजमार्ग म्हणजे जाणतेपणा. विठाला सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझी. हा जाणतेपणा म्हणजे उपायांचा राजा आहे, तो राव आहे. कदाचित याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणत असतील मला जाणतेपणा द्या. पण का मोक्षाला जाण्याकरता तुकाराम महाराज जाणतेपणा म्हणत असतील. पण तुका म्हणे मुक्ती परिनिवरी आता दिवस 4 किंवा नलगे मुक्ती नको, आम्हाला भुक्ती नको. किंवा महाराज जे तुकाराम महाराज मुक्तीला लात मारतात ते कॅसेट इतरत्र काही लावता येत नाही. कारण की महाराज आपली कोकणातली लोक महाराज पाहायला गेलं आम्ही इतरत्र सुद्धा फिरत असतो. पण ऐकण्याच्या बाबतीमध्ये तीक्ष्णता, परमार्थाच्या बाबतीमध्ये ऐश्वर्यता इथल्याशिवाय कुठं दिसत नाही. जाणतेपणाला अभंग जाणून नेमक्याचा आहे म्हणून जाणतेपणाला ऐकलं तर कळून जाईल. मी परत 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 एकच विषय का सांगतो? हे कळण्याकरता सांगतो. 4 प्रकार पाहिले. 4था प्रकार देवाला आवडतो, जीवापेक्षा जास्त आवडतो म्हणून तुकाराम महाराज त्याचा स्वीकार करतात आणि मला पण तसंच करा असं सांगतात. मग जाणतेपणा आपण जाणतेपणाची व्याख्या पाहिली, व्यवहारिकाच्या दृष्टीनं पाहिली, संतांच्या दृष्टीनं पाहिली. बरं जो जाणतेपणा मागतात त्याचा फायदा पण आपण पाहिला. मोक्षाला नेणारा राजमार्ग म्हणजे जाणतेपणा. पण मोक्षाला जर तुकाराम महाराज लात मारतात तर मात्र मोक्ष हे त्यांचं प्रयोजन कसं असेल? मग जाणतेपणाचा अजून काही फायदा आहे का? ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये पुष्कळ वया लिहिल्या. ज्ञानदेव महाराज म्हणतात जाणतेपणाची मात्र विशेषता फार आहे. जया ज्ञानाची विगवली अविद्येने आली जीवा आत्मया बुजावणी मांडून दे. तसं पाहायला गेलं तर आपण जीव एक ब्रह्म आहोत. आपण जीव कसे आता भोगतो. पण तसं जर पाहायला गेलं तर तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. तुम्ही आम्ही मात्र परब्रह्म आहोत की परमात्माची परी दुसरा. अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नात या बोरबारा संतोषशीने. तसं जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो तुम्ही आम्ही ब्रह्मच आहोत.
पण मात्र माया लागल्यामुळं तुम्ही आम्ही वेगळेपणा धारण केला. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे मात्र मोती निर्माण होतो पाण्यापासून, पण तोच पाणी जर मात्र शिंपल्यामध्ये पडल्यानंतर त्याच शिंपल्याचा मोती तयार होतो आणि तोच मोती जर पाण्यात टाकला तर मिक्स होत नाही. का बरं? त्याला वारं लागलं, शिंपल्याचं वारं लागल्यामुळं पाणीपणा सोडलं आणि मोतीपणा धारण केलं. तोच मोती पाण्यात टाकला तर मिक्स होत नाही. का बरं? त्याला शिंपल्याचं वारं लागलं. तसं जर पाहिलं तर तुम्ही आम्ही पण ब्रह्म आहोत, पण तुम्हा आम्हाला लागलं मायेचं वारं आणि त्या मायेच्या वाऱ्यामुळं तुम्ही आम्ही जीवपणा भोगतो. मग ह्यो जाणतेपणा काय करतो ध्यानात यावर का? जया ज्ञानाची रिगवणी अविद्येने आणि त्या अविद्येला बाजूला करतो. जीवा आत्मया बुजावणी मांडून दे हे जीवा, तू जीव नसून तू ब्रह्म आहेस ही जाणीव करून देतो. याला म्हणायचं जाणतेपणा. विठाला कीर्तन जर 10 ते 12चं असलं आणि 11ला जरी कीर्तन सुरू झालं तरी सारखंच घड्याळाकडे बघतो. 12ला काहून सोडलं नाही, पावणे 12 वाजले तरी आता हेच कसं काय चाललं, अमकच कसं काय चाललं. मग मात्र लक्षात घ्या, बसलोय कीर्तनात, पण कीर्तनामध्ये लक्ष न असता तुमचं आमचं सारखं लक्ष कुठं असतंय? घड्याळाकडं. का बरं? हे इंद्रिय सैराट आहेत. मग जाणतेपणा काय करतो? इंद्रियाची दारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, दैन्याची फेडी माणसाचे. माणसाचं दैन्य फेडतय, माणसाच्या जीवनातल्या अवदसा बाहेर काढतय. दैन्य फेडतय म्हणजे काय करतय? तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरं दैन्य नाहीच. तुम्ही आम्ही जर पाहायला गेलो तर तुम्ही आम्ही सुखरूप आहोत, कारण तुम्ही आम्ही ब्रह्म हे सुखरूप असतं. पण मात्र लक्षात घ्या, त्याचा विसर पडल्यामुळं सारं आयुष्य जर पाहिलं सर्व सुखाची या आशा जाणीव करून देतो. पण जाणतेपणा काय करतो? द्वैताचा दुकाळू पायी साम्याचे सुयाने होय, जया ज्ञानाची निसोय ऐसे करे. हा अमक्या परमार्थाचा, हा तमक्या परमार्थाचा, ते जाऊ द्या. यो अमक्या दिंडीचा, यो तमक्या दिंडीचा. द्वैताचा दुकाळू पाहे. अरे कोणची का दिंडी असना, कोणचा का परमार्थ असे ना, पण एकमेव अद्वितीय ब्रह्म, एक हरी आत्मा किंवा एकमेव अद्वितीय ब्रह्माप्रमाणे ज्ञानदेव त्याच्यावर विवेचन करतात. एक पण गणिजे गणतेशीनं तुझे म्हणून हे न गणिजे ऐसे हे तो परमात्मा एकच आहे. पण हे तुम्हाला आम्हाला कळतंय का? हे कळत नाही म्हणून अंक परमार्थ वेगळा, तमका परमार्थ वेगळा, यांचा गुरु वेगळा, त्यांचा गुरु वेगळा, पण त्यांच्या गुरुमध्ये असलेला देव एकच. ज्ञानाची निसोय ऐसे करी. हे असं जाणतेपणाच्या संबंधानं होत. मी काय बोलतो, कशावरून बोलतो हे ध्यानात आहे ना तुमच्या? तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? जे देवाला आवडतं ते कोणाला आवडतं?
तुकाराम महाराज किंवा संतांना आवडतं, संत त्याचा स्वीकार करतात. देवाला जीवापेक्षा जाणून नेमकेपणा आवडतो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला जाणून नेमकं करा. मग जाणतेपणा म्हणजे काय? संसारिकाच्या दृष्टीने पाहिलं, संतांच्या दृष्टीने पाहिलं, जाणतेपणाचं प्रयोजन काय? मोक्षाला नेणारा राजमार्ग. पण तुकाराम महाराज त्याला लाथ मारतात. मग अजून काही प्रयोजन आहे का? तू ब्रह्म याची जाणीव करून देतो, तू आनंद स्वरूप याची जाणीव करून देतो. विठाला परमात्मा एकच सर्वीकडे नटलेला आहे अशी जाणीव करून देतो, त्याला म्हणायचा जाणतेपणा. हे पण जाऊ द्या, आता जर परमार्थामध्ये जर पाहायला गेलं, आमचे गुरुजी सांगत असतात पूर्वीच्या पेक्षा आता परमार्थ लांबीरुंदीनं वाढला, भरपूर असं मात्र ऐश्वर प्राप्त झालं. जुन्या मात्र वारकऱ्यांनी जे कष्ट भोगले आता काही आपल्याला मात्र भोगायला मिळत नाही. आता मात्र त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मात्र पद्धतीने भोगायला मिळतात. पूर्वीच्या काळी मात्र एवढ्या काही सोयी सुविधा नव्हत्या, आता सोयी सुविधा वाढल्या, परमार्थ वाढला, पण मात्र त्याच्यामध्ये दंभ जास्त शिरला. मग जाणतेपणा काय करतो? लक्षात घ्या, परमार्थिकामध्ये जाणतेपणा का पाहिजे? जाणतेपणा असेल दंभाचा थावची पुशी, महामहाते ग्रासी अनावर वेताळी ज्ञा तेजो. मनुष्य दियाकडे दंभ कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे. माता मौले म्हणते काय बाई कालचा महाराज होता, कसं मस्त हसवलं, आजचं येणं त्यानं काही सांगितलंच नाही. बेटाला म्हणायचा दंभ कीर्तनाच्या वेळी रडे पडे डोळे. कीर्तनाच्या वेळी रडतो काय पडतो काय, पण महाराज म्हणतात तुका म्हणे आयशे मावेचे म्हणजे त्यापाशी गोविंद नाही नाही, त्याच्यापाशी म्हणजे गोविंद नाही. ज्या परमार्थ करता मात्र लक्षात घ्या, देवा करता धावतो देवही नाही. मग माझं बोलणं लक्षात घ्या बरं का. या जाणतेपणामुळे फायदा काय काय? तू ब्रह्म याची जाणीव, तू सुखरूप याची जाणीव, परमात्मा एकच याची जाणीव, इंद्रियांची दार अडतो. किंवा महाराज पाहिला गेला दंभाचा ठाव पुसून काढतो. आयसे जे ज्ञान पवित्र के निदान, किंवा ज्ञानाचे उजाडे फुगळती बुद्धीचे डोळे, जीव द्वंद्वावरील डोळे आनंदाची या. हे सर्व कशानं होतं? हे सर्व जाणतेपणानं होतं. आणि ही जाणतेपणाची लक्षणं आहेत बरं का. कोणतीही गोष्टी जगतामध्ये होत असताना तिची अगोदर लक्षणं कळून येतात. वा 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 वा, काय झालं? चांगली फुलं आली झाडाला, चांगली फळं आली. मग तुम्हाला माहित नाही का वसंताचा ऋतू आला, पै वसंताचे रिगवणे, झाडाचे निसांजेपणे, जाणी जे ती करणे सांगते ज्ञान. वसंताचा ऋतू आल्यानंतर मग वसंताचा ऋतू कुठं घाटकोपरला आला का दादरला? फळं फुलं आली तर कोणता ऋतू आला म्हणतो आपण? वसंताचा. मग तो कुठपर्यंत आला? वसंताचा ऋतू दिसत नाही, पण मात्र त्याचं लक्षण म्हणजे फळं फुलं आहेत ते मानावं लागतं. महाराज म्हणतात त्याच्याही पुढे जाऊन सांगतात अनेक गोष्टीचं लक्षण दिसून येतं. केळी कापूर झाला तो परिमळे जाणू आला. ज्ञानदेव सांगतात केळीमध्ये जर कापूर झाला तर कापूर दिसत नाही, पण सुगंधानं मात्र तो लक्षणानं त्या सुगंध त्याचं लक्षण आहे, त्यानं मानावं लागतं. तसं मात्र तू ब्रह्म, तू सुखरूप, मात्र परमात्मा एकच अशी जाणीव ज्याच्या संबंधानं आली त्याच्याकडे जाणतेपणा आला असं तुम्ही आम्ही समजून घ्यायचं. ही जाणतेपणाची लक्षणं आहेत. मग जाणतेपणाला एवढा मोठा फायदा होतो. मग तुकाराम महाराज जाणत्यावरच थांबले का अजून काही करता म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात मला जाणून नेमकं करा. जाणत्यापणाला फायदा येतो आपण पाहिला, पण जाणत्यावरच महाराज थांबले मला नेमकं करायला म्हणतात. पण खरं सांगावं एकदा जाणतं झाल्यावर नेमकं म्हणता येतं का? विटाला गेल्यानंतर आपल्या गुरुजीला सांगतो गुरुजी मला आता तुम्ही काय करा, आडाणी करा. माझं बोलणं लक्षात पडलं. पहिलीच्या वर्गापासून कितीच्या वर्गापर्यंत गेला तो? 5वीच्या वर्गापर्यंत गेला. आता त्याला लिहिता येतं, वाचता येतं, सर्व काही त्याला यायला लागलं. आणि मग म्हणतो गुरुजी मला आता अडाणी करा. मग सामान्य जाणत्यापणाचा विसर नाही तर प्रमाणजन्य जाणत्याचा विसर होईल कसा? का नेमकेपणा येईल कसा? विटाला तरी जाणत्यापणाचा विसर होत नाही. एक मनुष्य देव महाराज आजारी झाला.
आजारी झाल्यानंतर मात्र आता त्याची मरण अवस्था मात्र जवळ आली. आता तो मरायला आला. पोरं म्हणायला लागली, बाबा आयुष्यभर कधी देव धर्म नाही केला, कधी पुण्यतिथी नाही, कधी गावच्या सप्त्याला वर्गणी नाही, कधी राज्यस्तरीय तिथलं नाही, ते वेगळं चाललंय बरं का. मग मात्र कशालाच वर्गणी दिली नाही, काहीच केलं नाही. म्हणजे कुठं पैसे ठेवले सांगा. मग मात्र या मरण अवस्थेमध्ये सुद्धा, दुःखी अवस्थेमध्ये सुद्धा निरोग उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भवे, मूर्छित झालेला आहे, तो रोगी झालेला आहे, तो आता मरण अवस्था भोगत आहे. यद्वांत काल प्राणस्य वियोगस्तु प्रसिद्धितः तस्मिन् काले भ्रांतिर्गतायाः पुनरागम पंचदशिकार सांगतात. आता तो मरायला आला, आता तो आजारी आहे. मग त्या आजारी अवस्थेत सुद्धा, मरण अवस्थेत सुद्धा सांगतो, पोरं हो माझे पैसे इथं ठेवलेले आहेत. मग लक्षात घ्या, पहिलीचं पोरग 5वीला गेलं, लिहिता वाचता येतं, वाचता लिहिता यायला लागल्यानंतर त्याचा विसर पडत नाही. आजारपणा आला, मृत्यू आला, तरी पण मात्र लक्षात घ्या त्याचा त्या ज्ञानाचा विसर पडत नाही. किंवा महाराज सांगतात, एक मात्र ब्राह्मण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्याच्या मुखोद्गत, असा मुखोद्गत असलेला ब्राह्मण बुवा झोपला. मग ब्राह्मण बुवा झोपल्यानंतर सुसुप्तीमध्ये माणसाला ज्ञान आहे का नाही हो? सुसुप्तीत म्हणजे झोपल्यावर ज्ञान असतं का माणसाला? झोपल्यावर माणसाला ज्ञान नसतं. जरी मनुष्य ज्ञान पाठांतर केल्यानंतर झोपल्यावर माणसाला काय कळतं का? कळत नाही, म्हणजे ज्ञान नसतं. पण तोच माणूस जर उठला तर परत ते ज्ञान जागृत होतं का नाही? मग मी काय सांगतोय ध्यानात घ्या, म्हणजे कळून जाईल. मला जाणतं करा, केलं, जाणतेपणाला फायदा आहे, बरं झाला फायदा, पण जाणतेपणावर थांबले नाही. मला नेमतं पण करा. बरं नेमतेपणात मात्र नेमतेपणा येईल का? अहो 5वीला पोरगं गेलं, वाचता लिहिता विसरून जात नाही. मरायला आलं, ज्ञानाचा विसर नाही. आजारी आहे, ज्ञानाचा विसर नाही. झोपलेला आहे, उठला तरी पण ज्ञानाचा विसर नाही, परत ते जागरूक होत. आणि मग प्रमाणजन्य ज्ञान आहे का नाही? प्रमाण उत्पादता विद्या पंचदशिकार सांगतात, हे तर सामान्य ज्ञान आहे. या प्रमाणजन्य जाणतेपणाचा विसर होईल कसा आणि तो नेमतेपणा येईल कसा? बरं जाणतेपणात फायदा होता का तोटा होता? फायदा होता. काय काय फायदा होता? आता मला आणलं म्हणजे मला सांगा, मला जाणतं करा. जाणत्यापणाचा आपण फायदा पाहिला. तू ब्रह्म आहे, तू आनंद स्वरूप आहे, एकच परमात्मा आहे. दंबाचा ठाव पुसतो, इंद्रियांना आकळतो, याला म्हणायचा जाणतेपणा. एवढा फायदा आहे म्हणून म्हणले असतील मला जाणतं करा. पण मला जाणत्यावर थांबले का नाही? मला नेमतं करा. मुळात जाणतं झाल्यावर नेमतं होता येत नाही. आणि बरं नेमतेपणाला फायदा तरी काय? तुकाराम महाराज सांगतात, पाये गुंतलो माझी आसो तुमा चिंता. ऐका महाराज सांगतात, अहो देवा आम्ही नेमके होतो म्हणून आम्ही याच्यामध्ये सर्व गुंतलो. आता तुम्ही आमचा सांभाळ करा. बरं नेमतेपणामुळे फायदा तर होत नाही, पण मनुष्य जे गुंतल्याशिवाय राहत नाही. बरं हे सगळे आधी व्याधी मात्र कशामुळे झाल्या? हे सगळं भोग कशामुळे भोगतो? नेमतेपणामुळेच भोगतो का नाही? महाराज म्हणतात, एकाला म्हणतो जाड आहे, एकाला म्हणतो काळा आहे, एकाला म्हणतो गोरा आहे, एकाला म्हणतो अंगानं लहान आहे, एकाला म्हणतो आंधळा आहे, एकाला म्हणतो पांगळा आहे, एकाला म्हणतो बैरा आहे. मग यो बैरेपणा, आंधळेपणा, पांगळेपणा, काळेपणा, गोरेपणा, यो लहानपणा, जाडपणा, यो महाराज घ्यायला आहे का आत्म्याला आहे आपल्या? हा
देहाला आहे. मग आपल्याला मात्र पण तुम्ही आम्ही या देहापासून काय आहोत तर तुम्ही आम्ही देहापासून वेगळे आहोत. देह म्हणजे तुम्ही आम्ही नाही, देह संबंधीचा पसारा तुम्ही आम्ही नाही. हे ध्यान देऊन चिंतन ऐका बरं का. मग काळेपणा गोरेपणा अमकपणा मी सांगत नाही. मी स्थूल कृश गौर श्याम हे देहाचे देह धर्म. काना मुखा बहिरा परम हे इंद्रिय धर्म इंद्रियाचे. महाराज म्हणतात हे सगळं मात्र इंद्रियाचं आहे, हे सगळं देहाचं आहे. पण हे सगळं देहाला आहे, हे तुम्हा आम्हाला नाही. पण नसतं अंगावर मात्र घेऊन मात्र दुःख व्यक्त करतो का नेमकेपणामुळं. विठाला धर्म. नाथ महाराजांचं भागवत वाचलं पाहिजे बरं का. नाथ महाराज म्हणतात हे सुद्धा तुझ्या अमक तमक काम क्रोध अमक तमक हे देहाला आहे, हे तुम्हाला नाही. त्याच्यापासून मात्र वेगळे व्हा. म्हणून तो अभंग आहे ना. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. सांगते तुम्हा सांगते तुम्हा वेगळं काहून वेगळं निघा. उगच मात्र काय झालं मला वेगळी अगं हे वेगळं हे विठाला बाप न करते काय प्रमाणे गाडी बाप बरं म्हणून राजाबद्दल चरणे कसे केले उपकार आणि त्यातलं प्रमाण आहे का ते त्याच्या करता आहे का. अभंग कोणता म्हणून राजा एक देहपुरी हे मनाला सांगितलेलं आहे. असे आई वडील कृपा करत नाही. हे मनाची मात्र उपकार मान्य केले कानोबरायानं. कानोबराय सांगतात मनाचे उपकार काय सांगावं. आई वडिलांनी जे उपकार केले ते मनाने उपकार केले. मनात लक्षात घ्या देवाची कृपा होईल, संतांची कृपा होईल, शास्त्राची कृपा होईल. पण या सगळ्या कृपा होण्याच्या अगोदर मनाची कृपा लागते. म्हणून त्यांच्या आबर कुठेही मात्र ठला इंधन भेटत. मग हे नसता अंगावर वरून का घेतो तशाप्रमाणे माझ्या ज्ञानोबाचा लगेच दृष्टांत ते सत्य अर्थ नाही अनर्थ म्हणजे पायी त्याचा फळ भोगतोही बाळ पागोळी भोगावा. हे कोणाचं बस बोई. मग धुंदा महाराज बुवा कुठे हे बुवा भेटतील पण तो नाही बुवा भेटायचा. मग तेच ते सत्य अर्थ नाही ना. आवाज काम घुमतो विठाला तुम्हाला आम्हाला वाटतो गोड झाला. पण आंबा पाडायला लागलेला जर गोड असता तर त्याला मात्र पेंढ्यामध्ये पिकत कशा करता घालावं लागला असतं. मग आंबा जरी पाडायला लागला तरी त्याच्यामध्ये आंबटपणा शिल्लक आहे. आंबया पाडू लागला जाण शेजे मुरड्या मगन गोन. अरे आंबा जरी पाडायला लागला तरी त्याला मगन गोन त्याला मात्र मुरड ठेवावा लागतो. मग तो गोडवा लागतो. शत्रू जिनोनिया कडारी रांगणी ओवी गोडी. अरे एखादा शत्रू सगळ्या सांगता ज्ञानोबाईची ओवी आहे. पुरुष महाराज लक्षात घ्या. गर्भोदरीशी प्रसूती होय पुत्र जन्मी सुखावली ठाय. ते 12 वळी जे लाये भोगुला हे पुत्र सुखा तिला खरं सुख बारशाला होत. किंवा एखादा पुरुष मरू नये पण मेला. काही लोक म्हणते खाऊ का नको ते नाही मला सांगायचं ज्ञानदेव सांगायचं मला ऐका बरं का. ते म्हणतात लक्षात घ्या पुरुष निमोनिया जाय तरी त्याचे दन होय तरी अवशेष सुखपुरा येते गेली होय निज शुद्धी. काय अर्थ घ्यायचा घ्या. पुरुष मेला म्हणजे त्याचं धन केलं म्हणजे झालं नाही. सुख मात्र शिल्लक आहे. गरोदरी प्रसूत झाली म्हणजे तिला सुख नाही. तिच्या जीवनात थोडं दुःख आहे. एखाद्या क्षत्रियाने शत्रूला मारलं म्हणजे झालं नाही. युद्ध मात्र शिल्लक आहे. आंबा पाडायला लागला म्हणजे गोड नाही आंबटपणा शिल्लक आहे. तसं नेमतेपणा गेला जाणतेपणा आला पण त्याच्यावर फ्री असलेला अभिमान शिल्लक आहे. ज्ञान उरला तो ज्ञानाभिमान तोही त्या गोनियाचा चित समाधान स्वानंदी. अरे तो नेमतेपणा गेला पण जाणतेपणावर असलेला अभिमान मात्र शिल्लक आहे. आणि तो नेमतेप्रमाणेच घातक आहे. कसं काय ज्ञानोबाई सांगतात ज्याप्रमाणे त्याचा सूळ भारी मग जगतो कोणत्या सुळावर. अरे खैराच्या सुळावर काय दिला आणि चंदनाच्या सुळावर काय दिला. खैराचा सूळ तत्वता मारी मग चंदनाचा काय करी. चंदनाचा काय म्हणले तुम्हाला काय जगवतो का काय म्हणले. दोन्ही सारखेच आहेत. एका गावातल्या माणसाने करू नये ते केलं. काय केलं करू नये काय केलं करू नये काय केलं म्हणले त्यांनी चोरी केली. चोरी केल्यावर पोलीस गावात आले त्याला पकडलं
लोखंडाच्या बेड्या त्याच्या पायात हातात टाकल्या. पोलीस साहेब काय झालं म्हणले, मला या बेड्या नको. मग कोणत्या पाहिजे? सोन्याच्या बेड्या पाहिजेत. मग भारी कोणत्या? आधी कोणत्या बेड्या होत्या? लोखंडाच्या. आता म्हणतो कोणत्या पाहिजेत? मग कोणत्या भारी? महाराज म्हणतात ते काही लोखंडाच्या पण मात्र तशाच आणि सोन्याच्या असल्या म्हणजे काय फुलं पडतात काय? महाराज म्हणतात लोखंडाची बेडी तोडी आवडी सोनियाची जोडी, चालता तेही तैसी आणि बाधा रोकडी जैसे तैसे. ज्याप्रमाणे चंदनाचा सूळ घातक त्याप्रमाणे खैराचा घातक, ज्याप्रमाणे लोखंडाची बेडी घातक त्याप्रमाणे म्हटलं सोन्याची बेडी घातक. तसं नेमतेपणा घातक तसाच जाणतेपणा पण घातक. म्हणून नुसता नेमतेपणा नको, नुसता जाणतेपणा नको, मला जाणून नेमतं करा. आणि जाणून नेमतं करा म्हणजे जाणतं झाल्यावर जाणतं झाले. नेमते जरी बोलले तरी प्रमाणजन्य ज्ञानाचा विसर नाही, म्हणून नेमते होत नाही. मग नेमते शब्दाचा अर्थ काय? तुका म्हणे नये जाणीव अंतरा. मला जे ज्ञान दिलं, मला जो जाणतेपणा दिला त्याचं नेमतं करा म्हणजे त्याचा अभिमान येऊ देऊ नका. जन्माला आल्यानंतर परमात्म्याला आवडणारी एक विशेष स्थिती आहे आणि त्या स्थितीवर आपण आरूढ व्हावं याच कल्पनेनं महाराज अभंगाच्या प्रथमच्या आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जीवे वेगुरी. संसारात राहायचं वेद शास्त्र हा पूर्ण सांगते, पण कसं मात्र जीवी जळांत पद्मपत्र. ज्याप्रमाणे एखादं कमळाचं फूल पाण्यात राहतं पण पाण्यापासून अलिप्तपणा धारण करतं, त्याप्रमाणे संसारात राहून मात्र परमार्थात लक्ष द्यायचं. तिथं फक्त असे न वर्तत. तुकाराम महाराज म्हणत व्यवहारात पडलो म्हणून त्याच्यामध्ये राहायचं पण मात्र चित्त मात्र परमात्म्याकडे ठेवायचं. मग का हो महाराज
संसारात राहून तिच्यापासून अलिप्तपणा कसा करता येईल. महाराज म्हणतात संसारात जरी राहिलो तरी काय स्थिती ठेवायची त्याच्या करता महाराज सांगतात ऐकोनी नाही के निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज. या संसारामध्ये तुम्ही आम्ही राहिलो तर कसं राहायचं. ऐकोनी नाही के निंदा स्तुती कानी. कोणी तुमची आमची निंदा केली कोणी तुमची आमची स्तुती केली तरी मात्र त्याच्यामध्ये मात्र राग मानायचा नाही. निंदा केली म्हणून राग मानायचा नाही आणि स्तुती केली म्हणून मात्र बाळायचं नाही बरं का. म्हणून मात्र लक्षात घ्या आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश केल्या पहिले 42 मात्र ओव्यांचं चिरंजीव पद आहे. त्या चिरंजीव पदामध्ये एक ओवी आहे जे जे ज्याची निंदा जे जे जन वंदिती ते ती त्याची निंदा करीती. अरे तुम्ही आम्ही चांगलं वागलं म्हणून जे लोक तुम्हाला आम्हाला चांगलं म्हणतात एखादा वाकडा पाऊल पडलं तर तेच लोक त्यांना शिव्या देतात. पिटाला मात्र जुने खांब आहे आपल्या भाषेत जुने अरे 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 काय म्हणतात अरे असतो का नाही. अरे कशावर त्या खांबावर उभे असतात. कोणाचं 50 वर्षाचं घर कोणाचं 100 वर्षाचं घर. मग 100 वर्षाचं ज्याचं घर आहे त्याच मात्र तो खांब कधी सुखाचे दिवस पाहतो कधी दुःखाचे दिवस पाहतो. बरं सुखाचे मात्र चॉकलेटचा बंगला. स्वप्नात कोणता बंगला येतो. चॉकलेटचा बंगला येतो. मग चॉकलेटचा बंगला जो त्याला मात्र ते म्हणू बघा ना आता गाणं म्हणायचं का.
देवी जनार्दन माऊली तुकाराम कर माऊली 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 नाही विठ्ठला